नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे चॅनलवरती. तर जेव्हा पिल्लं आपल्याला हॅचिंग मशीनमधून काढल्यानंतर आपल्याला कसे सेफ ठेवायचे असतात आणि किती स्वच्छ ठेवायचे असतात. तर बघा, आम्ही पोल्ट्री जी आहे पूर्वव्रत म्हणजे पहिली आमची पोल्ट्री तुम्ही बघितलेलीच आहे की ह्या साईडनी आमची पोल्ट्री खूप खराब होती. पण आम्ही ही साईडनी जी पोल्ट्री आहे ही पूर्ण क्लीन केलेली आहे आणि ही क्लीन पोल्ट्रीमध्ये आम्हाला अजून चेंजेस करायचे होते. पण मग काय होतं की पिल्लं निघाल्यानंतर लगेच त्यांना इथे ट्रान्सफर करायची वेळ आलेली आणि ट्रान्सफर केल्यानंतर इथे आम्ही पाण्याचे जे भांडे भरून ठेवलेले आहेत. तर हे गुळाचं पाणी आहे. याचे भांडे सगळ्यात अगोदर पहिल्यांदा पिल्लांना जे पाणी पाजायचं असतं ते गुळाचं पाणी. आणि इथे मी 4ही भांडे इथे भरून ठेवलेले आहेत. आता हा सेटअप तर तुम्ही माझा खूप वेळा बघितलेला आहे. खूप सुंदर पद्धतीने इथे आम्ही सेटअप केलेला आहे. चुना वगैरे मारून ठेवलेला आहे. अगोदरच चुन्याची जी आहे ती सोय करून ठेवलेली आहे. लाईट इथे लावायची आहेत. काही सगळ्या गोष्टी होतच असतात माझ्या. आमच्या पोल्ट्री बाबतीत अशाच असतात की खूप गोष्टी मला काही कराव्या लागतात. आणि ते लाईट वगैरे आमचे 1-2 लाईट जे आहेत तर ते इथे बंद आहेत, तर तेही आम्ही इथे लावून घेणार आहोत. आणि पिल्लं जे आहेत ना, तर दोनही याच्यामध्ये आम्ही इथे 250 पिल्लं जसे पिल्लं निघणार आहेत तसे ठेवणार आहोत. एका याच्यामध्ये 400 ठेवू, एका याच्यामध्ये 200-300 ठेवू, असं आम्ही मॅनेज करणार आहोत पिल्लांचं. आणि त्याच्या अगोदर जे आहे तर याने खूप थकलेले आहेत. आदितीचे पप्पांनी खूप चांगलं वर्क केलेलं आहे पोल्ट्री फार्मिंगचं. आणि आता मी इथे जे आहेत बघते आहे की कुठल्या गोष्टींची इथे गरज आहे. तर काही लाईटची इथे कमी आहे, लाईट इथे लावून घ्यायची आहेत. आणि पलीकडे जी पोल्ट्री आहे जिथे की पहिले माझे कोंबडे होते ते पण आम्हाला साफसफाई करून घ्यायची आहे. आता तिथे कोंबडे खूप कमी राहिलेले आहेत. आणि अशा पद्धतीने काय होणार आहे की इकडे जे आहेत इन्फेक्शन होणार नाही आहे, याच्यापासून आम्हाला थोडं सावध राहावं लागणार आहे. तर तुम्हाला जेव्हा पोल्ट्री फार्म करायचं असेल तर सेक्शनमध्येही गॅप ठेवा. जसे की माझ्या सेक्शनमध्ये एक जाळी आहे, तर तुम्ही डबल जाळी ठेवू शकता. म्हणजे डबल जाळीमध्ये जाण्या येण्याचा रस्ता करू शकता तुम्ही, म्हणजे तुमचा तेवढा गॅप नक्की राहील. तर कुठले लाईट्स लावून घ्यायच्या इथे अगोदरच पूर्वव्रत आपण हे सगळं पहिलंच करून ठेवायचं आहे. पिल्लं जे आपण करणार आहोत सेटअप त्याच्या अगोदर लाईट वगैरे किती आहेत काय आहेत हे मी तुम्हाला सांगते जेव्हा तुम्ही नवीन करत असाल. तर आता आम्ही जे आहेत खूप दिवसाचं बंद आहे आणि आमचे कोणते जे आमचं इथं जे आहे कुठले लाईट्स बंद आहेत, कुठले चालू आहेत, किंवा आमच्या इकडे भरपूर लाईट्स पडलेले आहेत, तर त्यातले कुठले चालू बंद आहेत हे लावून आता आम्ही इथे पुन्हा ते म्हणजे प्लॅन जो आहेत ना लाईट्सचं तो इथे करणार आहोत. कारण आमचे बरेच दिवस झाले आहे तर लाईट आमचे खराबही झालेले असू शकतात. ते काढवून आम्हाला नवीन लावावं लागणार आहे. आणि जे चालू आहे ना तर ते तसेच ठेवायचे. तर बघा, खूप छान असे एका दिवसांचे पिल्लं तुम्हाला दिसून येतात. आणि एका दिवसांच्या पिल्लांची जी साईज असते ना तर ती एवढी असते. तर मुलंही इथे आमच्याबरोबर जे आहेत कॅरेटमधून पिल्लं काढून ठेवत आहेत. आता लवकर खूप पहिल्या दिवसांचे असल्यामुळे यांना आपल्याला लगेचच पाण्याची भांडे लावायची नाही आहे. कारण खूप लहान पिल्लं असल्यामुळे ते ह्या वरचं जे भांडं आहे त्याच्यामध्ये बुडून मरण्याची शक्यता असते. आणि याच्या अगोदर असं माझ्याबरोबर घडलेलंही आहे. त्याच्यामुळे मी पाण्याचं जे भांडं आहे ते तुम्हाला सजेस्ट करेन की लगेचच तुम्हाला पाण्याचं भांडं लावायचं नाही आहे. आपले खालच्या स्टँडचे जे भांडे आहेत ते ठेवायचे, म्हणजे तुमच्या पिल्लांना पाण्यापासून कुठलाच धोका राहणार नाही आहे किंवा पिल्लं बुडून तुमचे मरणार नाही आहे. आता पिल्लांना आलं व्हॅक्सिनेशन. आता हे पिल्लू जे आहेत 1 दिवसांचं आहे, तर यांना 1 दिवसांचं व्हॅक्सिनेशन द्यायचं आहे. वेळ मिळाला तर आपण तो व्हिडिओही काढणार आहोत. आणि आपल्याला लगेच त्यांना 7व्या दिवसांचं व्हॅक्सिनेशनचा देखील आपण पुढे व्हिडिओ घेणार आहोत. त्यानंतर 15 दिवसांचं व्हॅक्सिनेशनचा व्हिडिओ घेणार आहोत. पण ऑर्डर जास्त असल्यामुळे माझे पिल्लं हे किती दिवस राहतात हे सांगू शकत नाही आहे. तर हॅचिंग मशीनमधून साधारणचा रेशो जो आहे अंड्यांचा जो माझा खूप कमी असतो, तर आता तो किती निघणार आहे हेही आपल्याला कळणार आहे. तर आपण हॅचिंग मशीन जे अंडे ठेवतो हॅचिंग मशीनमध्ये, तर ते खूप व्यवस्थित आपल्याला अंडे ठेवायचे आहेत. कारण अंडे जेव्हा आपण हॅचिंग मशीनमध्ये ठेवतो ना तर ते 100% पिल्लंच निघतील याचं नाही आहे. तर 1000 अंड्यांमध्ये खूप कमीत कमी माझे 700 ते 800 पिल्लं निघतात. याच्यापेक्षा आकडा जरी कमी जास्तही होतो, कारण माझ्याकडे जे आहे पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्यांच्या मानाने कोंबडे खूप कमी आहेत. आणि ज्यांना अंडे न्यायचे आहेत त्यांना हे कळणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण अंड्यांचा जो रेट आहे हॅचिंग मशीनसाठी ज्यांना पाहिजे आहे त्यांचा रेट आपल्याकडे 10 रुपयाचा आहे. ह्या रेटमध्ये कुठे कमी जास्त होणार नाही आहे. किंवा कोणाचं असं मागणी असेल की अंडा जे आहे 9 रुपयांनी करा किंवा 8 रुपयांनी करा, उन्हाळा चालू झाला आहे, तर हे असं जमणार नाही आहे. कारण हॅचिंगला अंडे जे आहेत हे फ्रेश अंडे दिले जाणार आहे त्याच्यामुळे. आणि हे आपल्याला 2-3 दिवस अंडे त्यांना ठेवून द्यायचे ज्यांना जास्त अंडी पाहिजे आहेत त्यांना. तर त्याच्यासाठी कंपल्सरी हॅचिंग मशीनसाठी 10 रुपयांचाच रेट इथे ठरला जाणार आहे. तर इथे आदितीला इथे व्हिडिओ काढायला लावल्यानंतर आदितीने इथे एक पिल्लू हातात घेतलेला आहे. तर खूप क्यूट आहे दिसताना, खूप छान दिसतात पिल्लं. आणि सगळे मिळून जे आहे तर ट्रेने इथे पिल्लं आणून ठेवत आहे. आणि अशा पद्धतीने जे आहेत पिल्लं हे लगेच वेगवेगळे करत आहेत. तर तुम्ही बघू शकता पिल्लं जे आहेत साईडला करत आहेत. आणि एक पिल्लू जे आहे ना तर हे
जवळजवळ एक पिलू आता मला वाटतं 3-4 पिल्लं जे आहेत इथे अंथाने आमच्याकडून मेलेले आहेत. तर एक हे लगेचच मेलेलं आहे आणि याच्या अगोदर पण 2-3 पिल्लं जे आहेत, याच्यानंतरही 2-3 पिल्लं मेलेली आहेत. तर अंश आलेला आहे पिल्लं घेऊन इथे आणि खाद्य देखील आम्ही आणलेलं आहे. तर त्या खाद्याची देखील गोणी जी आहे तर इथे आम्ही यांना जे प्रॉपर खाद्य लागतं आहे ना तर ते आम्ही घेऊन आलेलो आहे. तर ते खाद्याची गोणी पण इथे आणून ठेवलेली आहे. तर लगेचच त्यांना खाद्य टाकून द्यायचं आहे. लहान पिल्लांना जे आहे ना तर त्यांचं फीड मिळतं तर तेच आणायचं आहे. बाकी दुसरं आपल्याला फीड लहान पिल्लांना द्यायचं नाही आहे. 15 दिवस ते महिनाभर आपण तेच फीड प्रॉपर पिल्लांना देणार आहोत. तर 2 पिल्लांचा आकडा इथे झालेला आहे. तर किती ॲक्टिव्ह वाटतात मला. तर खूप जास्त पिल्लं जे आहेत आवडलेली आहेत आणि खूप ॲक्टिव्ह पिल्लं आहेत हे. तर बघा पळताना पण किती छान इकडून तिकडे पळतात आणि खूप हेल्दी पिल्लं म्हणजे दिसतानाच खूप हेल्दी दिसतात. तर पुढे आता यांचं जगण्याचं प्रमाण किती आहे, किती मरतात हे पण मी तुम्हाला डे बाय डे सांगणार आहे की पिल्लं जे आहेत ना किती जगलेले आहेत आणि किती नाही. तर एक पिल्लू खूप जास्त जखमी झालेलं आहे. तेही मी ते साईडला काढून ठेवलेलं आहे. जवळजवळ मरतं की काय असं कंडिशनमध्ये आहे. आणि आता हे पिल्लं खेळायला लागलेले आहेत. मोकळे झाल्यानंतर तुम्ही बघा किती छान दिसतात पिल्लं. आता असं वाटतं की खूप सुंदर दिसत आहेत आणि खूप साफसफाई दिसते. तर 8 दिवसानंतर हा व्हिडिओ तुम्ही बघा. खूप घाण केलेली असेल पिल्लांनी आणि हा पांढऱ्या कलरचा जो तुम्हाला पेपरचा कागद आहे तो पण व्यवस्थित दिसणार नाही आहे. तर सुरुवातीला पेपरवरच खायला टाकायचं आहे. जास्त इकडे तिकडे खायला टाकायचं नाही आहे किंवा भांडं ठेवायचं असं नाही आहे. कारण ते खूप असतात ना तर लहान असतात, त्यांना सवय नसते. म्हणून सुरुवातीला पहिल्यापासून पिल्लांना कुठं खायला टाकायचं तर पांगूनच इथं पेपरवर खायला टाकायचं. एकत्र एका ठिकाणी खायला टाकायचं नाही आहे. जे एका ठिकाणी म्हणजे पण जर भांडं ठेवलं ना तर काय होणार आहे की भांड्यामध्ये खूप तर खूप एका ठिकाणी 15 पिल्लं खाऊ शकतात आणि बाकीचे पिल्लेची क्वांटिटी तर खूप असते लहानपणीच, तुम्हाला तर माहितीच आहे. अगदी 200 पिल्लं म्हटलं ना तरी एका ठिकाणी नाही खाऊ शकत आहे. म्हणून जिथे जिथे पिल्लं आहेत ना तिथे तिथे खाद्य आपलं टाकून द्यायचे. असं छोटं थोडं प्रमाणात टाकून द्यायचे. संपल्यानंतर पुन्हा टाकायचं आहे आणि लक्ष ठेवायचं आहे पिल्लं जे आहे ना एकामेकांच्या शेजारी चिकटवून राहिले नाही पाहिजे, नाही तर ते मरून जातात दबूनच. तर ह्या गोष्टींचा जो आहे ना पूर्ण विचार करायचा आहे. मगच आपल्याला जे आहे खाद्य पण टाकायचं आहे. म्हणून खाद्य एका भांड्यात न टाकता पसरून टाकायचं आहे, एका ठिकाणी नाही टाकायचं. आणि हे पिल्लं जे आहे ना तर तुम्ही बघा किती क्यूट आहेत आणि खूप छान आहेत. लगेचच जे आहे त्या पिल्लं खेळायला लागलेले आहेत. आणि आता रात्री अंधारामध्ये यांची घरी जी आहे देखरेखीची जी जोखीम असते ती अंधाराची असते. त्याच्यामुळे इथे अंधार न होऊ देता आपल्याला कंटिन्यू रात्रीचा पण इथे लाईट लावून ठेवणं गरजेचं असतं. पिल्लांचा लाईट हा आपल्याला महिनाभर कंटिन्यू चालूच ठेवावा लागतो, जेणेकरून अंधार होणार नाही आहे. अंधारामध्ये पिल्लं जे आहेत बिचकतात आणि एकमेकांच्या जवळ जास्त येतात आणि त्याच्यामुळे दबून जास्त पिल्लं मरतात. तर त्यामुळे आपल्याला जे आहे पिल्लं किती पद्धतीने ते लांब लांब राहतील. म्हणजे लाईट आहे ना तर हे एका ठिकाणी न लावता 4 ठिकाणी इथे लाईट लावायच्या आहेत आपल्याला. आणि 4 ठिकाणी लाईट लावल्यानंतर पिल्लं ही वेगवेगळ्या ठिकाणी पसरले जाणार आहेत. तर याची पूर्ण काळजी घ्यायची. तरी झालं पिल्लं आल्यानंतर पिल्लांना कुठलं पाणी द्यायचं आणि पिल्लांना कसं खायला टाकायचं. तर इथपर्यंतची व्हिडिओ आपण ह्या माहितीमध्ये घेतलेली ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. आणि आता पुढे जे इथे पिल्लांचं वॅक्सिनेशन कसं होणार आहे, यांचं संगोपन कसं होणार आहे, आपण पूर्ण बॅच बघणार आहोत. तसेच आपण सेलिंगला पण ही पिल्लं लगेच काढलेली आहेत. ज्याला खरेदी करायची असेल ना तर त्यांनी हे पिल्लं खरेदी नक्की करावी. आणि इथे जो आहे तो तुम्हाला माझा नवले पोल्ट्री फार्मचा नंबर माहितीच आहे, त्याच्यावर तुम्ही नक्की कॉल करा. तर चला आता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच. तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय.